आणि त्यांना मिळालेला राजाश्रय आणि राजपुत्राचा पाठिंबा यामुळे जी घटना गुंडगिरीच्याकडे महाराष्ट्र जाताना आपल्याला दिसतो आहे, जी घटना झाली महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालावी, महाराष्ट्राच्या इतिहासाला परंपरेला काळा दिवस म्हणावा किंवा काळ फासणारी अशी घटना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसाच्या कॅबिन मध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या कॅबिन मध्ये अशा प्रकारची घटना होणं हे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं दुर्दैव आहे. खर तर ज्या वेळेस ही घटना झाल्यानंतर गायकवाडांनी जे आरोप केले ते महाराष्ट्रातील सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचा गरिमा धुळीस मिळवली आणि ही सगळी परिस्थिती खर तर गजा मारणे नावाच्या म्हणजे पहा गुंडगिरी किती किंमत चालली, गुंडगिरीला कसा राजाश्रय मिळतो आहे, ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे असा गजा मारणे त्याला वर्षावर घेऊन जातात राजपुत्र. म्हणजे मुख्यमंत्र्याच्या गेल्या 35-40 वर्षाचा संघर्ष जो आहे त्यांनी कष्टातून ऐश्वर्य सत्ता संपादन केलंय. माहित नाही महाराष्ट्राच्या वाट्याला सत्तेत बसलेल्या ज्यांची पोरं कष्टाने उभे झालेल्या नेत्यांना संपवायसाठी निघालीत का, असाही प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे आहे. म्हणून जशी गजा मारणे नावाचा जो एक गुंड होता, या गुंडाची भेट उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र जे होते पार्थ आणि यांना भेटले जाऊन त्याचप्रमाणे हेमंत दाभेकर हा माणूस गुंडा माणूस ज्याच्यावर कोणाचा गुन्हा आहे ते जाऊन वर्षावर भेटून देतात. तेही मुख्यमंत्र्यांचे पुत्र त्यांची भेट घालून देतात आणि वर्षावर घेऊन जातात. म्हणजे आता पक्षामध्ये गुंडांची स्पेशल भरती, विशेष भरती या सरकारने सुरू केली आहे. याचं एक उदाहरण आहे. कार्यकर्ते मिळणार सत्ता टिकवण्यासाठी आता राजाश्रयाला गुंडाश्रय आणि यांची भक्कम युती होताना महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. म्हणजे ज्यांच्या काळात यावर या दाभेकरवर खर तर हा ड्रग्सचा आरोपी यांनी मागच्या या गुन्ह्याचा आरोपी आणि मागच्या वेळेस ड्रग्सच्या आरोपी करून वर्षावर आरती करून घेतली गेली. मागच्या वेळेस म्हणजे गणपतीची आरती सुद्धा आता राज्यातील ड्रग्स माफिया त्यांच्या ड्रग्स सारखे गंभीर आरोप आहे अशी मंडळी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षास्थानी आरती करतात. तर महाराष्ट्र खरंच कुठे नेऊन ठेवला आहे अशी म्हणण्याची पाळी आलेली आहे. राज्यामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढली, महिलांवरील अत्याचार वाढले. यापूर्वीच्या घटना अनेक आपल्या पुढे आहेत. यापूर्वी सुद्धा शिंदे गटातील आमदारांनी गणपती उत्सवात पोलिसांच्या समोरच गोळीबार केला होता. हे लपून राहिलेलं शिंदे गटातीलच एका आमदार पुत्राने बिल्डरचं अपहरण करून त्याला गन पॉइंट वर धमकी दिली, मारहाण केल्याची घटना ताजी आहे. सामान्य माणसाचा खरं म्हणजे थरका पुढेल आणि कायदा सुव्यवस्थेवरचाही विश्वास उडेल अशी परिस्थिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या मर्जीतील आमदार बिनधास्तपणे करतात. मी मागच्या वेळेस सरकार आली त्यावेळेस मी म्हणालो होतो की राज्यामध्ये महिनाभरामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये गोल्डवार सुरू होत, म्हणजे गोल्डवार सुरू होता.
त्याची जागा आता शस्त्रवाराने घेतली आहे, गोलवाराची जागा. आता शस्त्राने थेट बंदुकीच्या गोळीने जखमी केलं जात आहे, ते पोलीस स्टेशनच्या आवारात कॅबिन मध्ये. ही हा वाद, हा संघर्ष सत्तेचा, संपत्तीचा इतका पुढे गेला आहे की गोलवारचं रूपांतर शस्त्रवारात झालं. आता शस्त्रवारांचं रूपांतर उद्या एकमेकावर बांब फेकून जीव घेण्यापर्यंत जाईल. कारण सत्तेचा हव्यास, सत्तेचं लालच आणि सत्तेची मस्ती इतकी अंगात भिनलेली आहे की ते कोणीही यांना आता सामान्याच्या पलीकडची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता खरं म्हणजे जनतेनेच यांनी पापलाक्षण करतील असं मला विश्वास वाटत नाही, पण जनताच आता या सगळ्या प्रकरणाचं पापलाक्षण करून घ्यायची पाळी आली. यांना या सगळ्या प्रकरणातून मुख्यमंत्र्याची, मुख्य राज्याच्या प्रमुखाची पत्तर घालवली. त्यांचं नवीन नाव आता ठेवावं लागेल या तीनही लोकांचं मिळून. तीन पक्ष, दोघाला तर पक्षच राहिला नाही, चोरलेलेच राहिले. त्यामुळे हे तीन जण इजा बिजा तिजा हे महाराष्ट्र उद्ध्वस्त करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही. अशा प्रकारची महाराष्ट्रात परिस्थिती आलेली आहे. यातून जनतेने उद्याच्या दृष्टीनं या गुंडगिरी पोचणाऱ्यांना, मारामारी करणाऱ्यांना, शस्त्र उगारणाऱ्यांना, महिलांची बेबरूक करणाऱ्यांना, भ्रष्टाचाराच्या स्पर्धेमध्ये तिजोरी करून तिजोरी लुटणाऱ्यांना, वसुली करणाऱ्यांना, जे खुद्द आता कंत्राटदारांच्या असोसिएशन सुद्धा पत्र पाठवून आम्ही पुढच्या महिन्यापासून काम बंद करणार आहोत, कारण खाली जोरात वसुलीसाठी सगळ्यावर दबाव टाकल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना कंत्राटदार संघटनेने पाठवलेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालेला आहे की त्यांनी तो शब्द वापरलेला आहे की राजाश्रय मिळालेल्या गुंडाकडून काम कंत्राटदाराकडून वसुली जबरदस्तीने वसुली केली जाते, धमकावल्या जातो, जीवे मारण्याची धमकी दिली जाते. अशा प्रकारचा एक कलमी कार्यक्रम महाराष्ट्रात वसुलीचा सुरू आहे. हे सरकार, तीन पक्षाचं सरकार वसुली सरकार म्हणून आता नावारूपास येत आहे. वसुली सरकार, या सरकारचं नाव वसुली सरकार म्हणून आता करावं लागेल आणि याचं नामकरण महाराष्ट्रातील जनता लवकरच करेल हा मला विश्वास आहे. म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जेवढी निंदा करावी महाराष्ट्रातील या सगळ्या घटना बघता तेवढी कमी आहे की काय म्हणून हे राजाश्रय लाभलेले अधिकारी सुद्धा आता मस्तवाल झालेले आहेत. खुद्द हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना अजिंठा वेरूळच्या महोत्सवामधून कमिशनरच्या जागेसाठी, कमिशनरला बसवण्यासाठी हात धरून उठवलं जातं आणि या राज्याच्या, या देशातील सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा अपमान केला जातो. हे किंवा त्यांना न्यायमूर्तींना अपमानास्पद वागणूक दिली जाते. म्हणजेच अधिकाऱ्यांकडून जर ही वागणूक न्यायमूर्तींना मिळत असेल तर सामान्य नागरिक या अधिकाऱ्यांच्या दरवाजात जाऊन काम करून घेईल का? तो जाऊ शकेल का? एवढी बिकट आणि वाईट परिस्थिती राज्यामध्ये या सरकारने निर्माण केलेली आहे. आणि यामध्ये सगळे मुजोर लोक आणि मुजोर अधिकारी आणि त्याला लाभलेला राजाश्रय, त्यांच्यामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे हे सर्व
चाललेला आहे. म्हणूनच खर तर या अधिकाऱ्यांचे लाड पुरवणाऱ्या सरकारचे सुद्धा आता डोकं ठिकाणावर एका म्हणण्याची पाळी आलेली आहे. मुळातच ही सगळी परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत जी सरकार आली त्यातील सगळ्यात वर्स्ट बेकार वसुली करणारा, गुंडगिरी करणारे, तिजोरी लुटणारे, कंत्राटदारांना धमकवणारे, जमीन घोटाळे करणारे असे कितीतरी उपाध्या लावता येईल अशा प्रकारचं सरकार महाराष्ट्रात दुर्दैवानं आहे. आणि या सरकारला निश्चितपणे जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास. एक मुद्दा असायचं आपल्या गटातून डिमांड केली जाते की मुख्यमंत्र्यांना अटक करावी आणि ईडीने त्यांना समज करावं. त्या पद्धतीने भाजप आमदारांनी आरोप केले. आमदार गणपत गायकवाडांचे आरोप गंभीर आहेत आणि आरोपावरून अनेक लोकांवर ईडी आणि सीबीआय चौकशी झाली आहे. आणि हा आरोप अत्यंत गंभीर असताना या संदर्भात जी काही मागणी केली असेल ही मागणी योग्य आहे, चुकीची नाही असं मला वाटतं. सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे की गृहमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. गेल्या सरकारमध्ये जर आपण बघितलं तर अजित देशमुखांना सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं होतं. आता स्कोअर सेटल करणार. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकप्रतिनिधी कायदा हातात घेत आहेत आणि त्यांना कशाची भीती वाटत नाही आहे. त्यांच्या राजश्रयामुळे सरकारच्या गुंड मस्त झालेले आहे. बिनधास्त गुंडांचा वावर सत्ताधीशांच्या बंगल्यावर सुरू आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कायदा राखण्यात जर अपयशी असतील, सरकार अपयशी पडत असेल तर सुप्रियाताई म्हणतात त्यांची मागणी योग्य आहे. एक मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की एक देश एक निवडणूक याला त्यांचं समर्थन असणार आहे, त्यांची मान्यता असणार आहे किंवा ते योग्य आहे अशा पद्धतीचं पत्र पाठवण्यात आलेलं आहे. होती नव्हती इज्जत घालून टाकली आता महाराष्ट्राची. त्यांना वाटतंय की काही नरेंद्र मोदींच्या भरोश्यावर थोडं बहुत जमेल तर इब्रत वाजवू म्हणून कदाचित तो पत्रव्यवहार केला असेल. तर ठाण्यामध्ये शिंदे गटाने एक नवीन नारा दिलेला आहे की ठाण्यातील शिवसैनिकांना आतापासून ते नमो सैनिक म्हणणार आहे. ठाण्यातील शिवसैनिकांना आतापासून नमो सैनिक म्हणणार असा नवा नारा शिंदे गटाकडून देण्यात आलाय. कशा प्रकारे बघतात? कोणी दिला? शिंदे गटाकडून दिलाय की त्यांचे आता जे शिवसैनिक आहेत शिंदे गटाचे त्यांना आतापासून ते येणाऱ्या लोकसभेला त्यांना नमो सैनिक असं म्हटलं जाईल. नमो म्हणू दे किंवा काही म्हणू दे, ज्यांची ओळख बेमान म्हणून झालेली आहे, ज्यांची ओळख खोकेबाज म्हणून झालेली आहे, ज्यांची ओळख राज्याच्या मध्ये दगाबाज म्हणून झालेली आहे, तर त्यांनी काही नाव घेतलं तरी काही फरक पडत नाही. तर अनेक वेळेला विरोधी पक्षाकडून आरोप होत होता की शिंदे गटाचे आमदार हे भाजपच्या कमळावर निवडणूक लढवतील आणि आता हे शिवसैनिकांचं नमो सैनिक करतात. तर हे दोन्ही जुळून येतं असं वाटतं? पर्याय नाही एकमेकाला. दोघे खड्ड्यात पडले आहेत आणि एक थोडासा वरच्या खड्ड्यात आहे. तसंच त्याला हात धरून कसं बाहेर काढता येईल केविलवाना प्रयत्न सुरू आहे. आणि मी तर सुरुवातीपासून माझं म्हणणं आहे की शिवसेना फोडल्यानंतर ज्यांचं अस्तित्व फार काळ टिकणार नाही, की कुणा ना कुणाच्या तरी सावलीमध्येच यांना वावरावं लागेल. आता सावली मध्ये वावरणाऱ्यांना
स्वतःची उंची जे झाडाच्या खाली लावल्यानंतर त्या झाडाची उंची कधीच वाढत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. हे दुसऱ्याच्या झाडाखाली सावली खाली वावरणारे हे कधी मोठे होऊ शकतात. त्यामुळे त्या सावलीच्या दयेवर जगणं एवढंच त्याच्या हातात आहे. सर कुणाल राऊत यांना अटक करण्यात आली आहे पोस्टरला काळा काँग्रेस त्यांच्या समर्थन करतात. नाही नाही, समर्थन वर्गेचा विषय नाही, मला प्रसिद्धी माहिती नाही. पण काळं फासलं म्हणून अनेक वेळा झालेला आहे. यापूर्वी सुद्धा खूप घटना मी समर्थन करत नाही पंतप्रधानांच्या याला काळं फासू नये, पण यापूर्वी सुद्धा हे पाळलं गेलं काय आता ज्या पद्धतीनं कारवाई होते. कितीदा मनमोहन सिंगच्या साहेबांच्या चेहऱ्याला काळ बसलं, सोनियाजींना किती काळ बसलं, काल परवा राहुलजींच्या चेहऱ्याला काळ बसलं. हे सगळं जे चाललेलं आहे, अरे तुम्हाला तुम्ही करताय ते चांगलं काम आणि दुसरे केलं तर त्याला आरोपी म्हणून त्याच्यावर कारवाई करा. तर कोणीच अशा पद्धतीचं काम करू नये. जो काही राजकीय नेते असतात त्याचा सन्मान पाळला गेला पाहिजे. रमेश चेन्नीताला यांनी महाराष्ट्र काँग्रेस संदर्भात निगेटिव्ह रिपोर्ट दिल्याची एक माहिती समोर येते. रमेश चेन्नीताला यांनी महाराष्ट्र काँग्रेस संदर्भात निगेटिव्ह रिपोर्ट हायकमांडला दिल्याची माहिती समोर येते. आता मला जर माहित असतं तर मी पूर्वी सांगून टाकलं असतं. ते काय रिपोर्ट दिलेत ते आम्हाला थोडी माहिती. तुम्ही कुठून आणताय आणि आमच्यामध्ये भांडण लावताय मला माहिती नाही. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा असं एक वक्तव्य केलंय, पुन्हा नाही म्हणता येणार वक्तव्य आहे की यापूर्वी काँग्रेस माफ करा भाजपने आम्हाला सोडलेलं आहे, आम्ही मोदींना सोडलेलं नाही. याच्याकडे तुम्ही कसं पाहता त्यांच्या या वक्तव्यात? असं आहे की बोलण्याच्या ओघामध्ये चूक काय आहे त्यांची. ज्या पद्धतीनं हा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्या पद्धतीनं पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला हा इतिहास महाराष्ट्राच्या पुढे आहे. जर त्यांनी एखाद्याचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला तर तो पक्ष त्याबरोबर राहील कसा. आता राहिला यांनी आम्ही सोडलं नाही, त्यांनी सोडला, त्यांनी सोडला नाही, त्यांनी फोडला. शब्दाचा चुकीचा शब्द निघाला असेल काही मुश्किल झाली असेल. काँग्रेसचे 15 आमदार कंत्राटदारांचा उल्लेख केला, कंत्राटदारांकडून वसुली केली जाते. कर्नाटकमध्ये मागच्या सरकारच्या काळात असे कंत्राटदारांनी मोठा निवडणुकीत विरोध दाखला होता. भाजपला तिथे अडचणीचा ठरला होता. तुमच्याकडे काही कंत्राटदारांनी असे पुरावे दिलेत आणि तुम्ही ते समोर मांडले? पत्रच आहे माझ्या पुढे, दाखवा पत्र, पुढे पत्र दे. कंत्राटदारांच्या संघटनेने दिलेलं पत्र आहे. पत्र द्या सर. पत्रच दिलाय माझ्या, मला पण दिलाय आणि त्या पत्रामध्ये सरळ म्हटलं आहे की सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, नेते, लोकप्रतिनिधी कंत्राटदारांच्याकडून जबरदस्तीनं वसुली करतात, दबाव टाकतात, धमकवतात, मारण्याची, जीवे मारण्याची धमकी देतात. ते ओपन लिहिलंय त्याच्यात. त्यामुळे आम्ही पुढच्या महिन्यापासून काम बंदच आंदोलन करू जर याचा बंदोबस्त झाला नाही. म्हणजे ते सरकार वसुली वसुली सरकार आहे हे सिद्ध झालेलं आहे. कर्नाटकात 40% वसुली होत होती, महाराष्ट्रात किती होते असं वाटतं? नाही, असं आहे की आता मी तुम्हाला उद्या एक उदाहरण देणार आहे. उद्याची प्रेस कॉन्फरन्स आहे आता सगळेच मुद्दे आज काढायचे नव्हते मला, पण कंत्राटांची किंमत डबल करून ते 40% होतं हे 50% गेलेलं आहे. 400 कोटीचं काम 800 करायचं आणि अर्धे पैसे वेगळेच काढून टाकायचे. पहिले 400 टेंडर करायचा. कमी उदाहरण तुम्हाला उद्या लिखित देतो. कधी तर 3 पट झालेला आणि 3 महिन्यामध्ये ते कंत्राट रद्द करत आणि 5व्या महिन्यामध्ये त्या कंत्राटमध्ये काही छोटे मोठे दुरुस्ती करून ऍडिशन देऊन ते कंत्राट पुरवून 800 कोटीचं केलं. प्रोजेक्ट त्याच आहे, छोट्या मोठ्या प्रोजेक्ट जास्त गेले असतील, 800 कोटीचं केलं आणि एक कंत्राट 800 कोटी. असं तर 4000 कोटीचं काम 13,000 कोटीवर नेल्याचे माझ्याकडे माहिती आहे आणि मी ते देतो तुम्हाला. मी ते उद्या बोलणार होतो. आज जरा महाराष्ट्र उद्ध्वस्त होत आहे त्याच्यावर जरा टाकावा अशी माझी इच्छा होती. वसुली सरकार आहे, जबरदस्त वसुली सुरू आहे. हुशारूचं सरकार आहे, गुंडांचं सरकार कमी होतं तेही झालेलं आहे. काही उपाध्याय किती लावा तरी कमी पडतील अशा प्रकारची भयावह स्थिती या सरकारची आहे. काँग्रेसचे 15 आमदार फुटीच्या मार्गावर आहेत अशी माहिती आहे आणि राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात येण्यापूर्वी धक्का देण्याची काँग्रेसला महायुती तयारीत आहे. असं आहे, मी पुन्हा सांगतोय, कुठून माहिती अधिकृत काय कोणी कोणी चिल्लोर हा काही बडबड करत असेल त्याला किती महत्व आहे.
स्वतःची हे सगळ्या प्रकरणामध्ये झालेली इज्जत घालवलेली इज्जत सावरण्यासाठी असे प्रयत्न वारंवार करतात. काँग्रेस फुटणार नाही, काँग्रेस फुटाचा प्रश्न नाही, काँग्रेस एकसंघ आहे आणि म्हणूनच त्यांना धडकी भरली आहे. आणि पुन्हा उद्या फोडायचा प्रयत्न कराल तुझ्या भानगडी लावून तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. ओबीसी नेत्यांची बैठक चालू आहे आणि आज भुजबळांनी एक वक्तव्य केले की नाभिक समाज आणि मराठा समाजाबद्दल, त्यामुळे कुठेतरी दोन्ही समाजात दोन्ही निर्माण होऊ शकते का? ते बघा, ते भुजबळ साहेबांना असं वक्तव्य आज त्यांनी नंतर ते सावरले पण त्या म्हणजे भादरवणं वगैरे हे शब्द यायला नको. पण आपले हक्क मागताना आम्ही एकमेकांचे वैरी नाही, आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही, हे सुद्धा डोक्यात ठेवून आपल्याला पुढे जावं लागतं. परंतु जी भाषा एकदम हिमनगाचं टोक असली तर ती झाली परवाची, ती होऊ नये. आणि शेवट गावगाड्यात ही सगळी मंडळी एकत्र राहणारी मंडळी आहे. आज जरी काही संबंध थोडे ताणले गेले असले तरी एकमेकांचं संपूर्ण म्हणजे त्यांचं काम किंवा त्या गावातील व्यवस्था ही एकमेकांवर निर्भर आहे. यांची त्यांना गरज आहे, त्यांची यांना गरज आहे. अशा वेळेस आरक्षणाचा मुद्दा हा आम्ही सरकारचा विरोधातला मुद्दा आहे. आमचं वाटोळ सरकारने केलेलं आहे, त्यामुळे आम्ही सरकारच्या विरुद्ध एल्गार पुकारू. समाजाने त्यांनी मागणी केली, जरांगेनी त्याची मागणी त्यांना लक्ष लागू. आमचा हक्क आमच्यासाठी आबादी ठेवणं, शिल्लक आमच्या हक्काला धक्का लागू देणं याची काळजी आम्ही घ्यायची आहे. आणि आमच्या हक्काला आमच्या जर वाटायचं किंवा आमच्या हक्काचं काम करत येत असेल किंवा धक्का लावत असेल तर तो सरकार जबाबदार आहे. आम्ही सरकारच्या विरुद्ध आमची भूमिका मांडली पाहिजे. सरकारच्या विरुद्ध भूमिका न मांडता समाजाच्या विरुद्ध भूमिका मांडणं मला वाटतं चुकीचं आहे. सत्तेमध्ये आणि विरोधामध्ये असलेले ओबीसी नेते सत्तेमध्ये असलेले आणि विरोधामध्ये असलेले सगळे राजकीय नेते हे आम्हाला न्याय देऊ शकत नाही असं म्हणत आज ओबीसीच्या काही नेत्यांची बैठक सुरू आहे आणि ते वेगळ्या राजकीय पक्ष सुरू करण्याचा विचार करतायत. याची घोषणा थोड्या वेळात होईल. तुमचं यावर काय मला माहित नाही, मी माहिती तुम्ही असेल तर प्रकाश शेट्टी आहेत, अजून बाकीचे काही लोक आहेत. भुजबळांनी म्हणजे नेमके कोण आहे ते मला जरा माहिती कळलंय तर मग मी पक्ष होतो की पुन्हा काय होतं हे जरा मला घेता येईल माहिती. पण मी त्यावर काही आज बोलणार नाही आणि त्यांची भूमिका काय आहे ते जरा स्पष्ट होऊ द्या, त्याच्यावर वगैरे आपण बोलू. नोव्हेंबर महिन्यामध्ये राजीनामा असं आहे, राजीनामा दिले तर राजीनामा आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस राजीनामा देऊन आपण बाहेर पडतो, वाट बघत नाही. आता तो राजीनामा ठेवायसाठी दिला, मंजुरीसाठी दिला, दाखवायसाठी दिला, हे भुजबळ साहेब जाऊ शकतो, ते सत्यच आहे. मी त्यावर बोलणं उचित होणार नाही. तर राजीनामा दिल्याची माहिती मला मिळते आहे, खरी आहे हे मुख्यमंत्री सांगू शकतील. मी माझ्याकडे अधिकृत काहीच माहिती नाही या संदर्भात. दिला असेल तर ते राजीनामा का मंजूर करत नाही, तर मंजूर करायचं नसेल तर दिला कशाला, तर दिला असेल तर मग ते खुर्ची कशाला, हे सगळ्या गोष्टीचा प्रश्न आहे. त्यामुळं स्वाभिमान आणि अभिमान दोनही गोष्टी जरा शब्दाला जोड असले तरी वेगळ्या वेगळ्या असतात. ज्याला स्वाभिमान असतो तो तर बसू शकत नाही, आणि अभिमान जर असेल तर मात्र खोल्या सत्तेला आणि याला लाभ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ दाणी या माणसानं अजित पवारांची देवगिरी बंगल्यावरती भेट घेतली. कारण नेमकं अजून स्पष्ट झालेलं नाहीये. मी सगळ्यांचं उत्तर दिलं आहे. सध्या सगळ्याकडे गुंड जात आहे. गुंडांना वाटतं की सरकार आपलं आहे. सगळ्यात सुरक्षित सरकारचे बंगले सगळ्या लपायला, आश्रय घ्यायला, आश्रय मागायला हे सुरक्षित स्थळ झाले आहे. पूर्वी गुंड हे कुठेतरी गपचूप लपून बसायचे, आता गुंड बिनधास्तपणे मंत्र्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन बसतील आणि वरून मिशीवर खिडकीतून सांगतील अब आजा तो मैं देख लूंगा असे म्हणतील, आणि ते खिडकी मुद्दाम उघडी केली जाईल. खात्याकडून ते काम तिथं स्थानिक लोकांनी बंद पडलं. हिंदी अभी हो गया.
प्रतापगडाचं दुसरं काम चालू होतं प्रधान खात्याकडून, ते काम त्या स्थानिक लोकांनी बंद पाडलं. त्यांचं म्हणणं आहे की चुकीच्या पद्धतीने दुरुस्ती सुरू होती, दगड काढून कडपे लावले जात होते. कसं पाहताय संपूर्ण कारवाईकडे? असं एक पुरं किल्ले, प्रतापगड असू दे, शिवनेरी असू दे, रायगड असू दे, राजगड, हे सगळ्यांच्या ह्या आमचा ऐतिहासिक वारसा. महाराजांनी त्या काळामध्ये 1600 मध्ये कष्टाने स्वराज्याच्या रक्षणासाठी जे उभे केले होते, हे आमच्या गर्वाचं, अभिमानाचं प्रतीक आहे. इथून स्फूर्ती मिळणारी ही स्थळ आहेत, शक्ती देणारी स्थळ आहेत. हे जर तुमचं याचं संगोपन करायचं असेल, याचा पुरस्कार करायचा असेल, तर मात्र त्याची त्या पद्धतीनेच केलं गेलं पाहिजे. तुम्ही तो नॅचरल दगडच तिथे वापरला गेला पाहिजे, तर त्याचं पुरातत्व हे दाखवली जाईल, इतिहास आणि त्याची शान राखली जाईल. परंतु तुम्ही जाऊन स्टाईल लावणार आणि दिसणार हे आर्टिफिशियल करणार, तर त्याचं सौंदर्य नष्ट होईल, त्याचं महत्व नष्ट होईल. म्हणून स्थानिकांनी केलेला विरोध योग्य आहे असं माझं मत. सर एक लास्ट प्रश्न. काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी मंत्री अजितदादांच्या संपर्कात आहे, राज्यसभेसाठी त्यांचं नाव आहे चर्चेत आहे, अशी ते बाबा सिद्दीकी यांचं नाव चर्चेत आहे अशी खबर आहे. तुम्ही कसे बघता? चर्चा बहुत होती है, होने के बाद बात करेंगे. सरकारी कॉन्ट्रैक्टर में मुख्यमंत्री हिंदी में जानना चाहेंगे. सरकारी कॉन्ट्रैक्टर ने जिस तरह लिखा है मुख्यमंत्री को, स्टेट के परसेप्शन क्या है? देखिए, इस स्टेट के अंदर में अभी किसी का किसी के ऊपर कंट्रोल नहीं रहा. तीनों पार्टी के लोग, तीनों पार्टी के मिनिस्टर, तीनों स्पीकर इस राज्य में एक लुटेरों का राज्य बना दिया है. और हिम्मत इतनी बढ़ गई है कि कोई भी कॉन्ट्रैक्टर इनमें से बच नहीं पा रहा है. खुलेआम वसूली के लिए ये हर साइड पर जा रहे, हर कॉन्ट्रैक्टर के घर पे पहुंच रहे हैं, उनको धमकाया जा रहा है, जान से मारने की धमकी दी जाती है. और इसीलिए ये कॉन्ट्रैक्टरों में बहुत असुरक्षितता पैदा हुई है. इसीलिए उन्हें प्रोटेक्शन के लिए मुख्यमंत्री को पत्र लिखा, हकीकत बताने के लिए. ये हमने नहीं लिखा, अपोजिशन ने नहीं लिखा, खुद इस राज्य के कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन ने लिखा है कि हमें धमकाया जाता है, मारने की धमकी मिलती है. तो ये भाई कानून सुव्यवस्था तो बची नहीं है. सवाल ये आता है कि वसूली करने वाले राजाश्रय जिनको था, या सत्ताधारी पक्ष के लोग, सत्ता पक्ष के नीचे से लेकर तो ऊपर तक ये केवल वसूली का काम कर रहे. महाराष्ट्र की पहचान इन्होंने वसूली करने वाला महाराष्ट्र करके तैयार किया है. और मैं समझता हूँ कि इससे आने वाले दिनों में सब कामों के ऊपर काम रोकने का काम होगा. जो प्रोग्रेस महाराष्ट्र का है उसको भी ब्रेक लगेगा, और विकास की गति को रोका जाएगा, और महाराष्ट्र का नुकसान होगा. और उसके लिए जिम्मेदार ये सरकार और उनके सब साथी जो लुटेरों की जो टीम है वो उसके लिए जिम्मेदार रहेगी. वही कल रात जिससे गुजरात के इकट्ठा होता है, पथराव के पुलिस के ऊपर लगभग कई पुलिस वाले घायल थे और 5 को टिकट. पूरी घटना में आपके साथ देख रहे लॉ एंड ऑर्डर खराब नजर आ रहे हैं. ऐसा है, इस राज्य में मंत्रिमंडल का विस्तार नहीं हुआ. पिछले 2 साल के अंदर में काम का बर्डन ये अभी चेक करके सीएम डीसीएम के ऊपर था. 5-5, 10-10 डिपार्टमेंट उनके पास. तो किसी को भी इतने बड़े महाराष्ट्र, इतना बड़ा महाराष्ट्र, 14 करोड़ जनता का महाराष्ट्र, लोगों का महाराष्ट्र, और यहाँ पे एक विभाग की जिम्मेदारी एक मंत्री पहले मिल जाते हैं. 5-5, 10-10 विभाग अगर संभालेंगे तो किसी ना किसी को भी ध्यान कम जाएगा. यही हो रहा है. इसीलिए महाराष्ट्र की कानून व्यवस्था पे प्रश्न चिन्ह निर्माण हो रहा है. अभी मौलाना को लेके जा रहे हैं, उसने कुछ गलत वक्तव्य किया है तो केस दायर होती है. किसी को किसी का शक नहीं पड़ा, किसी को फायर नहीं किया, किसी को चुरा या चाकू नहीं बताया. हमारे देश में डेमोक्रेसी है, हमें बोलने का, लिखने का अधिकार है. अगर कुछ गलत किया है तो उसके ऊपर कार्रवाई का भी प्रावधान है. परंतु ऐसे आना और अचानक उनको लेके जाना और कानून सुव्यवस्था बिगड़ती हुई जो दिखाई दी, इसके लिए सरकार जिम्मेदार है. आप
आज की तारीख में महाराष्ट्र में कानून सुव्यवस्था बची नहीं, ये नजर आ रहा है। ये खुलेआम पुलिस स्टेशन में पीआई के सामने जाकर गोलीबारी, अब वो उसकी स्थिति गंभीर है, क्या मालूम नहीं आज की स्थिति क्या है। जो शहर गायकवाड़ है, शहर के अध्यक्ष गायकवाड़, अभी मुझे पता चला कि 6 गोलियां लगी हैं, अभी वेंटिलेटर पे है। और खुलेआम एक एमएलए राज्य के प्रमुख के खिलाफ में लुटेरों की बात करता है, गुंडे पालने की बात करता है, लाखों करोड़ों रुपए खाने की बात करता है। तो राज्य की जो पद है, जो गरिमा है, वो खत्म करने का काम हुआ, उसको धूल में मिटाने का, मिट्टी में मिलाने का काम हुआ। और महाराष्ट्र की जनता ये सब देख रही, इनको लगता है कि महाराष्ट्र की जनता आंख में पट्टी बांध कर देख रही, बंद चुप है। उनके आंख की पट्टी खुल गई है और इनको इनकी औकात, इनकी जगह वो जरूर दिखाएगी। तो क्या आप मांग करते कि तो देखिए, हम बोलने से वही सीमा, हमारी जुबान को हम क्यों खराब करें। हम बोलेंगे तो विरोधक बोलते जाएंगे तो मुख्यमंत्री देना चाहिए कल की घटना के लिए, तो किसी के राजीनामे से नहीं। तुम्हारे पास में सत्ता का बहुमत है, तुम ये सुधारो, ये कानून सुव्यवस्था की स्थिति जो बिगड़ी है, इनको सुधारने का काम करो, यही हमारा सवाल है। इसके अलावा राम भाव पिछले 24 घंटे में 2 बार उद्धव ठाकरे जी ने कहा है कि नरेंद्र मोदी मेरे दुश्मन नहीं है। आपको लग रहा है नीतीश जी का जैसे मन परिवर्तन हो, उद्धव जी का भी मन परिवर्तन हो रहा है, डोल रहा है? नहीं, मुझे आज की तारीख में तो लगता है अभी एक और लाइन से, एक वक्तव्य से निष्कर्ष जाना, मुझे लगता है ये गलत है। उन्होंने जो तकलीफ सही है, उनके हाथ से क्या बचा, भारतीय लेके गए, चिन्ह भी लेके गए, आखिरी नाम भी छुड़ा है, अब क्या बचा है तो क्यों करें। ये सब इतना सहने वाला आदमी फिर भी अगर कुछ ऐसे दिमाग में लाते हैं, इन शब्दों से आप अंदाजा निकालोगे, तो मुझे लगता है कि गलत है। वो ठाकरे फैमिली है, स्वाभिमानी है, स्वाभिमानी पार्टी, वो विचार के उसके घर से वारसा मिला है, बाला साहब ठाकरे का वारसा मिला, वो इतने आसानी से माफ